माझ्या घरी आल्यानंतर ना मला माझ्या घरात एक मोठा बदल झालेला आहे. तो मला दिसला. तो काय आहे तो मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी माझ्याकडची ही संध्याकाळ बघा, जी मी आल्यानंतर पहिल्यांदा अशी अनुभवली. मोकळी छान संध्याकाळ होती, थंडगार वारा होता आणि दुपारीच माहीने मला पॅनकेक बनवून मागितले होते बनानाचे, पण बनाना नव्हते. म्हणून मग तिने फोन करून तिच्या पप्पांना सांगितलं होतं की येताना पप्पा बनाना घेऊन या. तर त्यांनी बनाना संध्याकाळी आणले होते. मी म्हटलं चला ताईला पॅनकेक बनवून देते, सोबत तुम्हाला रेसिपी पण शेअर करते. तर ना मी काजू, बदाम आणि किशमिश असं दुपारी भिजत घातलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 बनाना टाकले आणि थोडासा रवा टाकला, दूध टाकलं आणि मिक्सरला ते ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर थोडंसं त्यात कणिक टाकलं आणि त्याच्यात छान असं थिक पेस्ट बनवली आणि तव्यावर छान तूप टाकून छोटे छोटे पॅनकेक बनवले होते. आणि माहीला हे पॅनकेक खायला खूप आवडतात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये खजूर पण टाकू शकता, ज्याने ते आणखी गोड होतील, किंवा गूळ वगैरे पण टाकू शकता. पण मी यापैकी काहीच टाकलं नव्हतं. आणि माहीनेही तुपासोबत खाल्ले होते, पण मी जनरली शहदसोबत वगैरे प्रिफर करते. शहदसोबत खूप छान लागतं आणि हेल्दी पण असतं. तर असे छानसे केक बनले होते. आणि आरवला ना इकडे काम लागून गेलं होतं की घर स्वच्छ करायचं, म्हणून तो मॉप करत होता. आणि बघा एवढे सगळे भांडे पडले आहे. आणि इथं आल्यानंतर मला असं दिसलं की पाण्याची खूप टंचाई चालू आहे इथे. त्यामुळे ना हे भांडी कशी घासायची हे मला समजत नव्हतं, पण घासावी तर लागणारच. म्हणून मग बाहेरून जे पाणी होतं ते आणून किचनमध्ये आणून मग ते तिथे भांडे घासायचे. एवढं सगळं स्ट्रगल करायचं होतं, कारण नळ सगळे बंद होते. पूर्ण घरामधलेच नळ बंद होते, कारण पाण्याचं इथे खूप शॉर्टेज चालू आहे. म्हणून मग मी असं थोडं भांड्यांमध्ये पाणी घेऊन शेवटी ती भांडी स्वच्छ केलीच, कारण करावी तर लागणारच होती, कारण पाणी कधी येईल याची काहीच गॅरंटी नव्हती. आणि माहीला आता एकटीला खूप बोर होतं, म्हणून तिने मला पण कामी लावलं होतं की माझ्यासोबत खेळ म्हणून. कारण एवढ्या दिवस माहेरी होती, तर सगळ्यांसोबत खेळण्यात कसा तिचा वेळ जायचा मला नाही माहीत पडायचं. आणि ती माझ्याजवळ यायची पण नाही. आणि घरी आल्यानंतर तिला ऑप्शन नव्हता, कारण दादा पण त्याच्या याच्यामध्ये असतो, तिच्यासोबत जास्त खेळत नाही. म्हणून तिने मला इथे कामी लावलं होतं. म्हटलं चला मी पण हिच्यासोबत खेळून घेते. त्यानंतर डिरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ना, जेव्हा हे ऑफिसमधनं आले तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं की मला पोहे खायचे. त्यासाठी मी पोह्यांची इथे तयारी करायला लागली होती. पण तेवढ्यात नळ आले, तर पोहे मी तर बनवायला लागली, पण हे बिचारे इकडे कामाला लागले. तर सर्वात मोठा बदल जो होता तो हा होता की माझ्याकडे हे मोठे ड्रम आणले होते यांनी, कारण स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम झाला होता आणि इथे खूप जास्तच प्रमाणात पाणी टंचाई असल्यामुळे काहीच ऑप्शन नव्हता. म्हणून मग ते तिकडे पाणी भरत होते आणि मी त्यांच्यासाठी इथे छान पोहे बनवले होते. पण त्यांना हे काही इथे खायला मिळाले नाही. आणि इकडे माहीची छानशी ड्रॉइंग काढणं चालू होतं. तिने खूप छान ड्रॉइंग काढली होती. आणि एवढ्या सगळ्या बॉटल्स मी भरून ठेवलं होतं नळ आल्यानंतर. आणि यांनी छान मग पाणी वगैरे भरल्यानंतर मॉप वगैरे केलं आणि त्यानंतर त्यांना मी पोहे खायला दिले. आणि नळ जायच्या आत मी सगळी कामं आवरून घेतली. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.